नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये. तर आजची तारीख आहे 18 ऑगस्ट. काल आपला वीक ऑफ होता आणि आज आपण बॅक टू बॅक 7 तास काम केले. तर 7-8 तासामध्ये किती काम होऊ शकतं बॅक टू बॅक जर केलं तर? ओला, उबेर, रॅपिडो तिन्ही ॲपमध्ये काम केलं आणि कशा प्रकारे काम केलं पाहिजे किंवा कसं केलं पाहिजे, कोणत्या राईड एक्सेप्ट केल्या पाहिजे, कोणत्या एरियातल्या राईड एक्सेप्ट केल्या पाहिजेत. तर आजच्या ब्लॉगमध्ये बघा की कंटिन्यू काम जर आपण केलं तर आपलं किती अर्निंग होऊ शकतं आणि टार्गेट कसं पूर्ण होतंय. नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळचे वाजले 4:54 आणि आपण आहे घराच्या इथं आणि आता इथनं आपण निघूया आणि बघूया आपली सुरुवात कोण करते. फर्स्ट राईड आपल्याला ओलाकडनं भेटली. आपल्या घराच्या इथनं भोसरीतनं पुणे स्टेशनची 229 कस्टमरचं बिल झालं. 197 रुपये आपल्याला दिले. तर आलोय आपण इथं स्टेशनला, कस्टमरला सोडले. आता इथनं फिरून परत स्टेशनला जाऊया, बघूया कुठं राईड भेटते आपल्याला. सेकंड राईड परत आपल्याला इथनच भेटली. मेन स्टेशन पर प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आलोय आपण आणि वाकडची भेटली. 205 का 202 रुपये दाखवले 15 किलोमीटरचे. तर ठीक आहे, आपण घेतली आहे. बाकी काय वाजली नाही. गौतेवाडी वाजली, तिकडं आपण जात नाही. आणि उबेरच्या वाजल्या तर 100 आणि 150 रुपयाचे, 120 रुपयाच्या वाजल्या. सो आपण ही घेतली. सकाळ सकाळ भेटली पटकन. तर बघूया आता 190 वगैरे इथं पण भेटतील आपल्याला. तर बघू नंतर तिकडनं आपण पुढं जातोय नंतर, कारण सकाळ सकाळ तर गर्दी आहे. तर बघूया आता कुठं जातोय. आता या ट्रिपला झाला असं की आपण OTP घेतला आणि मॅपच ओपन होत नव्हतं. 3-4 वेळा केलं तरी होत नव्हतं. शेवटी मग मी आपल्याला माहित होतं की वाकडला जायचं म्हणून मी आपल्या रोडला निघलो आणि मोबाईल रिस्टार्ट केला. आता कारण काय होतं तर मोबाईल माझ्या हिशोबाने हिट झाला होता. तर आपण एखादा किलोमीटर आलो असं स्टेशनच्या RTO पर्यंत, तर मोबाईल सुरू झाला परत आणि आपण लोकेशन टाकून आलोय. तर अशा वेळी पॅनिक व्हायचं नाही, शांत राहायचं, कस्टमरशी काही बोलायचं नाही. आपलं फक्त लोकेशन, मी फक्त मोबाईल रिस्टार्ट केला आणि सुरू झालं परत. सो आता इथनं आपण डिव्हाइस परत चालू करू, रॅपिडो आणि उबेर वगैरे सगळे, आणि बघूया आपल्याला राईड कोण देते. आता इथनं टोटल 212 रुपये आपल्याला भेटलेत. ऑनलाईन पेमेंट होतं. आधीचे 197 पॉईंट काहीतरी होतं. तर 402 का 403 रुपये आपलं अर्निंग झाले. ओलाकडनं 2 राईड ओलाचे झालेले आहेत. रॅपिडो आणि उबेर चालू करतो आणि बघूया इथनं आपल्याला कोण राईड देते. आपण इथं चहा पिला आणि एक 15-20 मिनिटं थांबलो असं. राईड काही व्यवस्थित पडत नव्हत्या. तर आता एक उबेरकडनं राईड पडली आपल्याला वाकडेवाडी बस स्टँडची. 188 रुपये फेअर दाखवलाय. तर ठीक आहे, आपण ऍक्सेप्ट केली. तिकडनं आपल्याला स्टेशनला जाता येईल. सो आलोय, कस्टमरच्या लोकेशनला कॉल केलाय, येतो बोललेत. बघूया वेळ किती लागते. आलोय आपण वाकडेवाडीला, कस्टमरला सोडले. थोडेसे शिकलेले होते, म्हणजे असं बोलणं होतं की एकदम कान माझे मंत्रमुग्ध झाले, भाषा त्यांची. ठीक आहे, कसं तरी आलोय गप बसत आपला. सोडले कस्टमरला आणि वेट टाइम काहीतरी होता. तर 182 आपल्याला दिलेत. 188 आपल्याला दाखवलं होतं. 250 रुपये कस्टमरचं बिल झाले. 182 आपल्याला दिलेत. जवळपास मग आपला अर्निंग झाले 400, 580, 82, 592 रुपये. 592 आपला अर्निंग झाले. 7:24 गाडी चालली 54. आता इथं वाकडेवाडीला आहे आपण. इथं थोडंसं काहीतरी बघूया, नाश्त्याचं पटकन करून घेऊ आणि बॅक टू वर्क. आज आपल्याला बघू जेवढं राईड करता येईल. काल आपला वीक ऑफ होता आणि मी 2-3 दिवस झाले व्हिडिओ बघतोय. तर जिथं जिथं मी 4X उल्लेख केलाय तिथं आपल्याला थोडासा रिस्पॉन्स स्लो भेटतोय. तर मी या चॅनलला फक्त आपलं ओला, उबेर आणि रॅपिडो याचेच व्हिडिओ टाकणार आहे आणि 4X वगैरे याच्यासाठी आपण सेपरेट एक चॅनल करायचा विचारत आहे. तर बघूया, आणखी आपण 2-3 दिवस जरा ऑब्झर्व करू आणि नंतर मग डिसिजन घेऊ काय करायचंय नेमकं. तर आता इथं आपण नाश्ता करू आणि बॅक टू वर्क बघू, अपडेट करतो पटकन. आपल्याला स्टेशन पासनं रॅपिडो कडनं राईड भेटली पिंपळे सौदागरची. थोडस आतमध्ये होतं. तर 15 किलोमीटरची राईड होती. 242 रुपये आपल्याला भेटलेले आहेत. तर टाइम झालाय 8:23 आणि गाडी चालली 74.4. तर एक राईड आपली रॅपिडो, एक राईड आपली उबेर, 2 राईड आपल्या ओला, 4 राईड आपल्या झालेल्या आहेत आणि जवळपास 6-2-8 850 आपला अर्निंग झाला असावं. तर ठीक आहे, आता इथनं मी ओला आणि उबेर चालू करतो
आपल्याला उबेरचे राईड आता करणं गरजेचं आहे. आपण 1-2 राईड कॅन्सल केलेत, आपलं रेटिंग खराब झाले, तर ते पण मॅनेज लेवलमध्ये आणणे. ते का केलं तर ओलाचा आपल्याला राईड सुरू करायच्या होत्या. तर हे असंच असतं, ऍपमध्ये 2-3 ऍप असले का एक ऍपला रेटिंग खराब होते, एक ऍपला व्यवस्थित होतं. तर उबेरला ओलाला आता झाल्यात राईड सुरू, पण आपलं उबेरचं 1-2 आपण कॅन्सल केल्यामुळे त्याचा थोडा इफेक्ट झालाय. तर आता आपण सगळं व्यवस्थित करून घेऊ, प्रयत्न करायचा. जिथं आपल्याला राईड व्यवस्थित रेट आणि टाइम मॅच होत असेल त्याच्या हिशोबाने त्या ऍक्टिव्हेट करून घ्यायच्या. तर आता इथं मी बघतो कुठं राईड पडते, थोडंसं 2 मिनिटं थांबतो, कारण परत रोडला गेलं तर आपल्याला परत युटर्न नाही मारता येणार समजा राईड पडली तर इथं थोडंसं थांबून आपण सुरू करून घेतो ऍप सगळे आणि बघूया आपल्याला राईड कोण देते. आता इथनं आपण आलोय दगडूशेठला, गणपती बाप्पा मोरया. नेहमी आपलं दर्शन होतच 1-2 दिवस आड, गणपती बाप्पा आपल्याला बोलवतोच. तर ठीक आहे, आता आपल्याला पिंपरी सौदागर तिथं गाडी साईडला घेतली, तिथनच लगेच आपल्याला राईड पडली 500 मीटर पासून दगडूशेठची गणपती भवन म्हणून येतं. तर कस्टमरला सोडलंय, कस्टमरचं बिल झालं 299 रुपये, आपल्याला दिले 223 रुपये. तर अशा प्रकारे आपलं 1050च्या आसपास आपलं अर्निंग झालंय. टाइम झालाय 8:54, गाडी चालली 89 किलोमीटर, 89.90 म्हणजे 90 किलोमीटर चालली आहे. आता इथनं आपण परत वळून शनिवार वाड्यापासून वळून स्टेशन साईडला परत जाऊया, परत बघूया आपल्याला तिथनं आता राईड पडतीये का. तर ठीक आहे, फ्लो तर चालू आहे. उबेरच्या 2, ओलाच्या 2, रॅपिडो 1, 5 राईड आपल्या झाल्यात. तर बघूया आता इथनं आपल्याला कुठं राईड पडते. आपण स्टेशनला पोहोचलोच होतो जस्ट. तर आपल्याला तिथनं चाकण MIDCची राईड दिसली. एवढ्यात आपल्याला चाकणच्या राईड पडतात येत. सो रॅपिडोकडनं असल्यावर मी घेतो, कारण थोडंफार रेट 12 रुपये 13 रुपये रेट भेटतो. आणि या कंडिशन मध्ये चाकणला पूर्ण पोहोचायचं पण नव्हतं. आंबेटांगचं लोकेशन होतं, पण त्याच्या अलीकडेच त्यांनी सांगितलं की अलीकडेच हे स्टॉप आहे बालाजीनगर म्हणून. सो आपण कस्टमरला सोडले, 442 रुपये कस्टमरचं बिल झालंय. आणि गाडी चालली होती जवळपास 30 किंवा 29 किलोमीटर, जवळपास 32 किलोमीटरची ऍड होती, 33 किलोमीटरची. तर 3 किलोमीटर वाचलंय आपलं डिस्टन्स. तेवढंच आपल्याला मोशीच्या साईडला जाता येईल, कारण इकडनं आता संडे म्हणलं राईड तर काय नाही पडत आहे. मी बघितलं, ऑन केले सगळे ऍप. तर बघूया आता राईड पडते का इथनं. लयच कट टू कट रस्ता, एकदम छोटा, 2च गाड्या एकदम कट टू कट बसतील. हा मधनं शॉर्टकट आहे वाटतं. तर ठीक आहे, आलोय आपण आता चाकण मुशी रोडला चाललोय आपण आता. इथनं आता लेफ्ट घेऊन मुशी साईडला. तर चाकण आंबेटांग काय जास्त दूर नाही इथनं, 2-3 किलोमीटर. तर आपलं झालं होतं अर्निंग 1060 वगैरे काहीतरी, 1050 किंवा 60. तर 1060 जरी पकडलं आणि 40 पकडले तर 1100 आणि 400 1500, 1500 आपला अर्निंग झालंय. टाइम झालाय 10:14 गाडी चालली 125 किलोमीटर. आणि ही आपली रॅपिडोची पहिली राईड, दुसरी राईड, दुसरी. आणि ठीक आहे, CNG तर आहे इथं, पण CNG पंप आहेत भरपूर, पण गरज नाही वाटत आहे मला, कारण तेवढं काम होणार नाही. आपण हिंजवडीमध्ये असताना थोडा भरला होता CNG, काल म्हणजे परवा जो भरला होता, काल आपला वीक ऑफ होता, तर त्याच्या हिशोबाने. आणि UP साईडचं कस्टमर होतं, त्यामुळं काय विषय नाही, फॅमिली होती. आणि आपण सोडलं व्यवस्थितपणे. AC मध्ये केला होता चालू 2 वेळा, गरमी होत होती, तर त्यांनी नंतर खिडक्या खाली घेतल्यामुळं आपण AC बंद केला. आपण AC काय नेहमी लावत नाही, जेव्हा आपल्याला गरम होतं आणि लयच कस्टमर म्हणते तेव्हा मग एखाद्या वेळेस लावून टाकायचं AC. शक्यतो मी काय कुणाला रेजिस्ट करत नाही, लावा बोलले तर लावून टाकतो 1 वर आपला बारीक, 2 मिनिटासाठी फुल करायचा, नंतर परत 1 वर करून ठेवायचं कूल झाल्यानंतर गाडी, म्हणजे मग टेम्परेचर मेंटेन राहतं. तर आता इथं आपण आळंदी मोशी चौकात आलोय. आता इथनं आपण बघूया, आता राईड तर काय वाजली नाही, थोडंसं समोर गेलं मोशीमध्ये वगैरे का तिकडनं पडून जातील, पडायला तर पाहिजे संडे म्हणल्यावर. 10:15 झालेत, सिग्नल लागलाय 72 सेकंदाचा. ठीक आहे, भेटूया आता नेक्स्ट राईड. आपल्याला ओलाकडनंच राईड पडली परत पुणे रेल्वे स्टेशनची, पण थोडंसं लांब होतं, पिकअप 3 किलोमीटर होता, तरी आपण घेतली. 276 दाखवलंय मोशीतनं. तर ठीक आहे, 1500 276 म्हणलं 250 पकडा.
तर 1750 आपला अर्निंग होईल 11:30 वाजेपर्यंत. 1 तासाचं दाखवलं टायमिंग. कस्टमरला कॉल केला, लिफ्टमध्ये येतो बोललेत. RIDचं ऑप्शन आपण ऑन केले. तर 1 तास नंतर आपण बघूया नंतर मग कुठली राईड भेटते. आता आपलं काम वेळेत काम पूर्ण होते असं वाटते. तर ठीक आहे, राईड पूर्ण झाल्यानंतर करतो अपडेट की टाइम किती लागला, आणि टाइम जास्त दाखवलाय तरी करतो अपडेट. मोशीतनं आपल्याला जी राईड भेटली होती ओलाकडनं, ती आपण एका तासाभराच्या आतमध्ये 57 मिनिटात का 55 मिनिटामध्ये स्टेशनला सोडलं. आणि स्टेशनला जायच्या आधीच थोडंसं 200-300 मीटर्स मी बाकीचे रॅपिडो आणि उबेर चालू केलं होतं. तर कस्टमरचं बिल झालं तर 313, 313 रुपये आपल्याला दिले 273. तर त्याच्यातनं राईड पडत होत्या, 2-3 राईड आल्या, आणि एक दिसली मला आपल्या इथली मोशीतली शिकली म्हणून आलं. म्हणलं हरकत नाही, रॅपिडोचं होतं 295. पटकन ऍक्सेप्ट केली. एक 50 मीटर आतमध्येच तिथंच कस्टमर होतं. कस्टमरला घेतलं. कस्टमरला आता आपण आहे चिखलीमध्ये, आणि लक किती भारी का CNG पंपाच्या मागचे 200 मीटर असेल, तर 200-250 मीटर असेल. कस्टमरला सोडलं. कस्टमरचं बिल झालं 295. तर आता टोटल करतो किती झाली, आणि तुम्हाला दाखवतो किलोमीटर किती आणि वेळ किती टायमिंग मध्ये आपण केले, म्हणजे तुम्हाला कळून येईल की आणि बॅक टू बॅक आपण जवळपास 7-7.25 तास कंटिन्यू काम आहे, नॉनस्टॉप सगळ्या ॲपमध्ये काम आहे. तर रॅपिडोचं जास्त आहे. रॅपिडोच्या 3 का 4 राईड झाल्या. रॅपिडोच्या 3, ओलाच्या 3, उबेरच्या 2, 3 आणि 3 6 आणि 2 8 राईड आपण कम्प्लीट केल्यात. आणि 8 राईडला आपल्याला 7 तास गेलेले आहेत कंटिन्यू बॅक टू बॅक. तर अशा प्रकारे काम केलं तर किती काम होऊ शकतं, आणि की आणखी जर 2 तास मी वाढवले यामध्ये तर आपलं किती काम होईल. तर बघा, दाखवतो मी तुम्हाला स्क्रीनचं आपलं गाडीचं मीटर किती झाले, काय झाले, टाइम किती झालाय. मित्रांनो हे बघा, गाडीचं रनिंग झाले 180 किलोमीटर. टाइम झालाय 12:14. आपण CNG भरला होता हिंजवडीला, तर 4 काड्या CNG आहे, आणि पेट्रोल आपल्याकडं 4 काड्या पेट्रोल आहे. तर आपण आहे आता इथं मोशी चिखली रोडला, हा मधला रोड आहे. तर इथं आपण CNG भरू आता. तर आपलं टोटल काम झाले, ओलाचं झाले 683, रॅपिडोच्या 4 राईड 979, आणि उबेरच्या 2 राईड 405. टोटल जर केली तर 2067 रुपये. 180 किलोमीटर गाडी चालली, 12:15 टाइम झालाय. आपलं डेलीचं टार्गेट पूर्ण झाले. आता आपण इथं उद्यासाठी CNG भरू आणि घरी जाऊ. घराचे तिथं आपले साईडचे एक आहे, त्यांच्या मुलीचा साखरपुडा आहे. तर तिकडे जर घरची गेले असतील तर बघूया आपण. मी इथं जाऊ, इथंच येते स्पाईनला. तर बघूया, फोन करू आणि आपण कुठं जातोय ते बघूया. बहुतेक आले असतील घरचे 11, 10, 10:30, पावणे 11लाच होता. आता 12:15 झालेत. झाला असेल साखरपुडा तरी बघू. असेल तर ठीक, नाही तर मग आपण घरी निघूया. घरी किंवा मग बघू कुठंतरी काहीतरी नाश्ता करू. नाश्ता करायची गरज नाहीये, 12:15 झाले, डायरेक्ट घरी जाऊ. तर अशा प्रकारे जर आपण काम केलं कंटिन्यू बॅक टू बॅक म्हणण्यापेक्षा थोडं रेस्ट जरी घेतला यामध्ये तरी हरकत नाही. पण आपल्याला कंटिन्यू भेटत गेल्या राईड तर आपण सोडले पण नाही. व्यवस्थित ज्या आपल्याला वाटल्या त्या एकदम व्यवस्थितपणे राईड केलेल्या आहेत. आणि रॅपिडो, ओला, उबेर तिन्ही ऍपमध्ये काम केले. पण तिन्ही ऍपमध्ये पण कशा प्रकारच्या राईड घ्यायच्या ते बघा तुम्ही. आज ज्या पद्धतीत आपण काम केले की 7.5 तास, 7.25 तासामध्ये जर 2067 रुपये होते, तर पकडून चला आणखी जर आपण 2.5 तास काम केले तर पकडून चला ना की 2,500, 2,600-2,700 रुपयापर्यंत आपलं काम 10 तासामध्ये होऊ शकतं आरामशीर. तर ठीक आहे, आता आपण इथं जाधववाडीचं CNG पंपावर आलोय आणि इथं गर्दी आहे. 15-20 मिनिटं लागेल, पण ठीक आहे. तोपर्यंत आपण गॅस भरून घेऊ आणि नंतर भेटूया आता डायरेक्ट उद्या.